हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो की सी काय आहे आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी काय असणार आहे. सो हेच बेसिक स्ट्रक्चर यूज करून आता आपण या व्हिडिओमध्ये आपला फर्स्ट कोड लिहिणार आहे जो की असणार आहे सी मध्ये. इफ तुम्ही फर्स्ट टाइम कोड करत आहे तर तुमच्यासाठी पण हा कोड फर्स्ट असणार आहे. ओके. सो सगळ्यांना आय होप सगळ्यांनी लास्ट व्हिडिओ बघितला असणार आहे ज्यामध्ये मी सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी काय आहे, हॅश इन्क्लूड मेन, स्टार्टिंग पॉईंट, एक्झिक्युशन, प्रोग्राम कुठे स्टॉप होतो कुठे एंड होतो. ओके. सो इफ तुम्ही नसेल बघितला तर क्विकली मी तुम्हाला एक वेळा रिवाइज करून देते की आपलं बेसिक स्ट्रक्चर कसं दिसतं आणि काय आहे. सो सगळ्यात फर्स्ट लाईन म्हणजे तुमचे हेडर फाइल्स जे की आहे या या फंक्शनसाठी किंवा या कोडसाठी असणार आहे हॅश इन्क्लूड std io डॉट एच. stdio म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट. ओके. आणि डॉट एच म्हणजे हेडर फाइल्स. नंतर तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुरुवात करायची तुमच्या मेन फंक्शन पासून, जो की असं असं लिहायचं, हा मेन फंक्शनचा ब्लॉक आहे, इथनं ओपन झाला आणि इथे इथे होतंय क्लोज. आणि जस्ट मेन फंक्शनच्या आधी तुमचं रिटर्न स्टेटमेंट असणार आहे जे की तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप करेल किंवा तिथे प्रोग्राम एंड होतो. सो सगळ्यांना माहिती आहे हे काय तुमचे हेडर फाइल्स. ओके. हे तुमचं स्टार्टिंग पॉइंट ऑफ द प्रोग्राम, इथून स्टार्टिंग होईल, हा आहे स्टार्टिंग पॉइंट आणि इथे एंड ऑफ द प्रोग्राम. आणि तुम्ही या आतमध्ये तुमचं जे काही एक्झिक्युशन डिक्लेरेशन, इफ तुम्हाला काही डिक्लेअर करायचं तुम्ही ते डिक्लेअर करू शकता. इथे डिक्लेरेशनचा पार्ट येईल आणि इथे जे काही तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे तो एक्झिक्युशनचा पार्ट येईल. सो हा तुमचा बेसिक स्ट्रक्चर आहे आणि सेम बेसिक स्ट्रक्चर यूज करून आपण आपला फर्स्ट कोड लिहिणार आहोत. सो ओके, आय नो की तुम्ही खूप सगळे फर्स्ट इयरची मुलं आहेत, बीएससी इंजिनियर वाले ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही बेसिक एक ऑनलाईन कंपायलर यूज करून तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून पण तुम्ही तुमचा फर्स्ट कोड लिहू शकता. सो काय करायचं, तुम्ही तुमच्या गुगलवर जा. ओके. गुगलवर गेल्यानंतर तुम्ही टाईप करा प्रोग्राम इझी. काय टाईप करायचं? प्रोग्राम इझी किंवा प्रोग्राम आय झेड जसं तुम्ही रीड कराल. सो तुम्हाला ही फर्स्ट लिंक दिसेल. ही लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ही फर्स्ट लिंक क्लिक करायची आणि यामध्ये तुम्हाला दिसेल की पुष्कळ सगळ्या कोडिंग लँग्वेजेस आहे. सो तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? सी मध्ये. सो सी सिलेक्ट करायचं. ओके. आणि सी मध्ये ऑनलाईन कंपायलर सिलेक्ट करायचं. तर तुमचा एक ऑनलाईन कंपायलर असा ओपन होऊन जाईल. बघा, यामध्ये पण तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर दिसत आहे. ऑलरेडी यांनी या कंपायलरने दिलाय. बट जेव्हा तुम्ही मेन तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ किंवा कुठले पण एक म्हणजे एडिटर यूज करणार तर असं बेसिक कोड लिहून नसतं. कुठले कुठले देतात, कुठले कुठले नाही. बट तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर काय आहे. सो असं नाही की मी लॅपटॉपमध्ये करत आहे तर लॅपटॉपमध्येच ही लिंक ओपन होईल. ही एक वेबसाईट आहे, ही लिंक आहे, ही तुम्हाला लिंक देईल मी तुमच्या फोनमध्ये सुद्धा. तुम्ही ओपन करून तुमचा हा फर्स्ट कोड लिहू शकता. ओके. सो इथे हा ऑलरेडी कोड लिहिला आहे. जसं आपण ऑलरेडी बघितलं की जे आपण बेसिक स्ट्रक्चर आहे सेम असंच असणार आहे. बट लेट्स से की आपण याला काढू आणि आपण आपला कोड लिहू. सो विथ मी तुम्ही पण कोड करू शकता. सो फर्स्ट लाईन असणार आहे तुमची हेडर फाइल्स जे की हॅश इन्क्लूड, इनपुटचं स्पेलिंग चुकलं, हॅश इन्क्लूड stdio म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, डॉट एच म्हणजे हेडर फाईल. ओके. त्यानंतर तुमचा मेन फंक्शन्स, तुम्ही स्पेस द्या नका देऊ. कंपायलर त्याला सिंगल लाईन रीड करतं, बट हे डेकोरेशन लाईक इट्स व्हेरी इझी टू म्हणजे अंडरस्टँडिंग पर्पजनी हे इझी पडतं की तुम्ही त्याला प्रॉपर इंडेंटेशन ज्याला म्हणतो आपण प्रॉपर स्पेस वगैरे देणार तर ते दिसायला नीट दिसेल. आणि खाली असं तुमचं रिटर्न 0. ओके. हा आहे बेसिक स्ट्रक्चर. आता तुम्ही जे काही लिहिणार ते असणार आहे तुमचा कोड जो तुम्ही मेन फंक्शनच्या आतमध्ये लिहिणार आहे. सो यासाठी हा फर्स्ट आहे. सो आपण एकच लाईन लिहू जी की आहे प्रिंटएफ स्टेटमेंट. ज्या प्रिंटएफ स्टेटमेंट काय करेल, प्रिंटएफ एक फंक्शन आहे जे तुम्हाला काहीतरी प्रिंट करून देईल की किंवा तुम्हाला जे काही आउटपुट दिसेल इट इज जस्ट बिकॉज ऑफ दिस प्रिंटएफ फंक्शन. सो प्रिंटएफ फंक्शनला कसं लिहायचं, प्रिंटएफ हा शब्द लिहायचा, प्रिंटएफ हा राउंडेड ब्रॅकेटला आपण राउंडेड ब्रॅकेट म्हणतो आणि त्या आतमध्ये तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते डबल कोटच्या आतमध्ये लिहावं लागेल. जसं आता तुम्हाला माहिती आहे की आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, जसं हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. आपण फर्स्ट किंवा सेकंड व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमची रेसिपी, तुम्ही रेसिपी तुमच्या कुकला दिली आणि जे काही रेसिपीचं आउटपुट येईल ते तुमचं म्हणजे जे काही डिश रेडी होईल ते तुमचं आउटपुट असणार आहे. आता लेट्स लेट्स से की आपलं आउटपुट रेडी आहे. सो आपण प्रिंट करू हेलो वर्ल्ड वगैरे सगळं सगळे म्हणजे इट्स व्हेरी बोरिंग लाईक सगळे हेलो वर्ल्ड प्रिंट कर. आपण काय प्रिंट करू, युअर डिश युअर डिश सॉरी युअर डिश इज रेडी. ओके. युअर डिश इज रेडी.
थोडं झूम करून द्या मला, इफ तुम्हाला दिसत नसेल तर प्रॉपरली, इफ यू आर विविंग ऑन द तुमच्या फोनमध्ये. ओके, सो हा काय केलंय मी यामध्ये काही नाही, हे बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांना समजलं आहे. ओके, आणि विसरायचं नाही की लास्टला सेमिकोलन, तुमची प्रत्येक लाईन सेमिकोलननी एंड होईल. समजा मी रन केलं तर मला आउटपुट काय आहे, युअर डिश इज रेडी. जे काही मी या प्रिंटफ फंक्शनच्या आतमध्ये लिहिलं आहे, जे काही मी डबल कोट्सच्या आतमध्ये लिहिलं आहे, हे मला ॲज इट इज इथे प्रिंट होऊन दिसणार आहे. असं नाही की मी प्रॉपर सेंटेन्स लिहिल्यामुळे मला प्रॉपरच प्रिंट झालाय. मी यामध्ये काही पण टाकत रॅन्डम. ओके, स्टील मी रन करेल तर ते ते पूर्ण स्ट्रिंग जे काही मी ABCD XYZ जे काही मी डबल कोटच्या आतमध्ये देणार आहे ते ॲज इट इज होऊन तुमचं प्रिंट होईल. ओके, सो आता कसं हा कोड कसं एक्झिक्यूट होईल. फर्स्ट मला सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की तुमचं स्टार्टिंग पॉईंट काय आहे, इंट. करेक्ट, इंट मेन तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे. ओके, मला एक वेळा व्हाईट बोर्डवरती जाऊ द्या आणि तुम्हाला मी सांगते. सो आपला हा कोड तिकडे पण असा दिसत होता, फक्त इथे मी काय लिहिलं आहे, प्रिंट एफ लिहिलं आहे. करेक्ट, प्रिंट एफ, आणि लिहिलंय की युअर डिश इज रेडी. करेक्ट, असं एक्झॅक्ट सेम मी तिकडे पण लिहिलं आहे. सो सगळ्यांना माहिती आहे की स्टार्टिंग पॉईंट भलेही कंपायलर तुमचा फर्स्ट लाईन ही रीड करणार, ओके, पण ही कंपायलर एक्झिक्यूट रीड करत नाही. म्हणजे ही हिट होणार त्याला फर्स्ट लाईन, बट ही तुमची फर्स्ट लाईन नसणार. कधी पण तुम्ही या याआधी तुम्ही किती पण लाईन्स ऑफ कोड लिहा, बट कंपायलर सगळ्यात पहिले तुमचा इंट मेन वरच जाईल. ओके, इंट मेन फंक्शन तुमच्या कोडचा स्टार्टिंग पॉईंट आहे. ओके, सो कंपायलर इथे गेला, मग त्याला कळलं की अरे ब्लॉक ब्लॉक सुरू झाला, ब्लॉकच्या आतमध्ये गेला, त्याला ब्लॉकच्या आतमध्ये काय लाईन भेटली, प्रिंट एफ. त्याला आता प्रिंट एफ जेव्हा हिट झालं तेव्हा कंपायलरला काहीच माहिती नाही की प्रिंट एफ काय आहे, प्रिंट एफनी आउटपुट येतं, काहीच माहिती नाही. सो प्रिंट एफला काय परफॉर्म करायचं आहे, प्रिंट एफची डेफिनेशन काय आहे, तो कुठे बघणार आहे, हेडर फाईल्स मध्ये. ओके, आपण ही जी हेडर फाईल्स इन्क्लूड केली आहे stdio.h, त्या हेडर फाईल्स मध्ये तुमचं जे डेफिनेशन आहे या प्रिंट एफची ती लिहिली आहे. आणि ती डेफिनेशन काय आहे की प्रिंट एफ फंक्शन तुमचं आउटपुट तुम्हाला स्क्रीनवरती देणार किंवा आउटपुट कन्सोलवर तुम्हाला तुमचं आउटपुट मिळेल. सो असंच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पुष्कळ सगळ्या हेडर फाईल्स इन्क्लूड करू शकता. सो जसं तुमचा प्रोग्राम वाढणार तुम्ही वेगळ्या वेगळ्या हेडर फाईल्स वेगळे वेगळे फंक्शन्स यूज करू शकता. आता प्रिंट एक प्री डिफाईन्ड फंक्शन आहे. प्री डिफाईन्ड म्हणजे प्री डिफाईन्डचा अर्थ असतो की ऑलरेडी डिफाईन्ड आहे. हे तुम्ही डिफाईन नाही केलंय. प्री डिफाईन्ड म्हणजे ऑलरेडी डिफाईन्ड आहे की प्रिंट एफ तुम्हाला आउटपुटच देईल. आणि युजर डिफाईन्ड म्हणजे युजर डिफाईन्ड मीन्स की हे ऑलरेडी डिफाईन्ड नाही, हे तुम्ही डिफाईन कराल की तुम्हाला काय करायचंय. मी म्हटलं की मला हेच प्रिंट करायचंय, किंवा मी म्हटलं मला प्लस मायनस किंवा काही पण एक फंक्शन आपण शिकू, खूप सगळे फंक्शन तुम्ही लिहिणार आहे. मला म्हटलं की हे बटन क्लिक केल्यावर हे झालं पाहिजे, ते तुमच्या मर्जीचा कोड असणार आहे. युजर डिफाईन तुम्ही तुम्ही डिफाईन करणार आहे. ओके, बट आतासाठी आपण जो प्रिंट एफ यूज करत आहे तो प्री डिफाईन फंक्शन आहे, जो कुठे डिफाईन केला असणार आहे, तुमच्या हेडर फाईल्स मध्ये. ओके, सो फर्स्ट इंट मेन मध्ये एक्झिक्युशन गेलं, त्यांनी बघितलं की ब्लॉक ऑफ कोड आहे, तो प्रिंट एफ मध्ये गेला. प्रिंट एफ त्याला कळलं की हा काहीतरी मला आउटपुट द्यायचं आहे. सो काय आउटपुट द्यायचं आहे, तुम्ही कधी पण तुमचं आउटपुट जे काही तुम्हाला पाहिजे ते राउंडेड ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि डबल कोटच्या आतमध्ये इन्क्लूड करायचं. सो जे काही तुम्ही डबल कोटच्या आतमध्ये इन्क्लूड करणार ते तुम्हाला ऍज इट इज प्रिंट होऊन मिळेल. आणि रिटर्न 0 म्हणजे तुमचा प्रोग्राम एंड झाला, इथे आपला कोड संपला, विषय संपला. ओके, सो इन दिस वे तुमचे कुठले पण कोड जे काही तुम्ही लिहिणार ते प्रिंट होईल. ओके, तुम्ही ते काही पण तुम्ही लिहिलं तरी तुमचं ऍज इट इज प्रिंट होईल. पण आतासाठी आपण थोडं सुंदर दिसायला आपला फर्स्ट कोड आहे म्हणून काही पण प्रिंट न करता आपण युअर डिश इज रेडी, तुमचं आउटपुट रेडी आहे. ओके, सो आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं की तुम्ही एक नॉर्मल प्रिंटफ फंक्शनचा यूज करून एक सिम्पल कोड कसा लिहिणार. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या साईडला ही प्रॅक्टिस करून बघितलं का, आणि तुम्ही काय प्रिंट करून बघितलं. तुम्ही सगळ्यांची आपापले नावं प्रिंट करून बघा आणि मला सांगा की मी हे ट्राय करून बघितलं. आणि प्लीज कंपायलरचा एक वेळा तुम्ही यूज करून बघा आणि मला सांगा इफ तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, एक्सेस नसेल होत फोनमध्ये. लॅपटॉपमध्ये तर इझिली होतं, फोनमध्ये सुद्धा होतं, मी चेक केलंय. सो फोनमध्ये पण तुम्ही एक वेळा ऑनलाईन हा जो प्रोग्राम आहे, जो ऑनलाईन कंपायलर आहे, हा एक वेळा एक्सेस करून यूज करून बघा आणि तुमचा फर्स्ट कोड प्रिंट करा. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.